सर्वजण आलेत? हॅलो. यस सर. यस सर. गुड इव्हिनिंग सर. बऱ्याच जणांनी बहुतेक काहींचे पेपर आता पुढच्या आठवड्यात तुमचे पेपर सुरू होत आहेत, बरोबर? यस सर. यस सर. अभ्यास सुरू केलाय सर्वांनी? सर्वांनी अभ्यास सुरू केला आणि तुम्हाला बहुतेक अभ्यासक्रम पण माहिती असेल. सांगितलंय तुम्हाला अभ्यासक्रम? इतिहासाचे किती पाठ साधारणतः तुम्हाला चाचणी परीक्षेला येणार आहेत? पहिले साधारणतः 2 ते 3 असतील आणि हे आहेत. तर पुढच्या परीक्षेच्या अगोदर मी शक्यतो तुम्हाला एक प्रॅक्टिस पेपर जो आहे तो तुम्हाला देणार आहे की त्या पद्धतीने तुम्ही शनिवार किंवा उद्या परवा पण साधारणतः शनिवार रविवार तुम्हाला ग्रुपवर मिळून जाईल. तो व्यवस्थित जो आहे तो तुम्हाला सोडवायचा आहे. यस सर. बरं, इतिहासाचा आपण मागच्या दिवसाला कोणता पाठ अभ्यासत होतो? कोणाला आठवतंय सांगा बरं जरा. मागच्या आठवड्यात बहुतेक आपण मराठीचे 2 तास घेतले होते. त्यामुळं मागच्या आठवड्यात आपला इतिहासाचा तास झालेला नव्हता. त्याच्या अगोदर करंटली कोणता पाठ आपण अभ्यासलेला होता इतिहासाचा? भारतापुढील अंतर्गत आव्हाने. भारतापुढील अंतर्गत आव्हाने. बर, पूर्ण झालता आपला की तो अजून सुरू आहे? बघूया आपण किती झालेला आहे त्यावर करेल. भारताच्या अंतर्गत जी आव्हाने आहेत, मग लोकशाहीला आणि राष्ट्राला एकात्मतेचा संघर्ष आपण म्हणतो की बऱ्याच विविध प्रकारचे संघर्ष जे आहेत ते अंतर्गत असतात. काय बरं भारताच्या अंतर्गत जी आव्हानं आहेत, कुठल्या प्रकारची आव्हानं आहेत यावर आपण सुरुवातीला चर्चा वगैरे केलेली आहे. कोणकोणती आव्हानं आहेत भारताच्या अंतर्गत आव्हाने? पंजाब मधील असंतोष. बरोबर. प्रत्येकाने एक एक सांगा. ईशान्य भारत समस्या. ईशान्य भारतातील जी राज्य आहेत ते त्यांच्यातील असणाऱ्या ज्या समस्या आहेत. अगदी बरोबर. बर, आता दुसरे कोणीतरी सांगा. थांब, आवी, अपूर्वा, हर्षदा सांगा बरं. हॅलो. अजून कोणती आव्हानं आहेत भारताच्या पुढील जी अंतर्गत जी आव्हानं आहेत? जे 2 सांगितलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त अजून कोणती आहेत? नक्षलवाद. अगदी बरोबर. जमातवाद. प्रदेशवाद. आणि अजून एक काय आहे महत्वाचा? प्रदेशवाद. आहे. ही जी 5 आव्हानं आहेत तर राष्ट्राच्या अखंडतेला हादरवणारी म्हणजे एक जी आहेत ही 5 आहेत. पंजाब मधील असंतोष, ईशान्य भारतातील समस्या, नक्षलवाद. हा तुम्हाला टेक्स्ट आपल्या याला आहे ना परीक्षेला पेपर हा पाठ? हो. म्हणजे आपण नवीन पाठ नाही घेणार की जे 1-2 जे राहिलेले आपले झालेले पाठ आहेत त्यांचीच आपण उजळणी परत एकदा मी जे आहेत रिव्हिजन आपण घेऊया की जेणेकरून तुमचा पण अभ्यास जो आहे तो यामध्ये होऊन जाईल. कारण तुमचे बहुतेक एका दिवशी 2-2 पेपर आहेत आणि त्यामुळे दोन्ही पेपरचा अभ्यास जो आहे तो तुम्हाला जो आहे तो करायचा आहे एका दिवसात साधारणतः. म्हणून आपण काय करूया, नवीन पाठ जो आहे तो साधारणतः या आठवड्यात सुरू करणार नाही, तुमची परीक्षा झाल्यानंतर आपण सुरू करूया. पंजाब मधील असंतोष, ईशान्य भारतातील समस्या, नक्षलवाद, जमातवाद, प्रदेशवाद आणि सगळ्यात म्हणजे भ्रष्टाचार यामध्ये असेल किंवा काय तो भ्रष्टाचार सुद्धा हा एक आपण अंतर्गत एक प्रकारचं आव्हान आहे. आणि हे एका
तरुण लोकशाहीच्या अंतर्गत आपण पाहतो की अखंडतेला मिळालेल्या धोक्यांचा कसा सामना करावा लागतो हे संपूर्ण आपल्याला या पाठातून अभ्यासायचं आहे. झालेलं आहे बऱ्याचपैकी आपले हे, पण तरी थोडस परत उजळणी आपण तिसरा, त्यानंतर दुसरा आणि मग पहिला हे तिन्ही पण पाठ जे आहेत त्याची माहिती आपण घेऊया. पंजाब मधील असंतोष राजकीय मागण्यांपासून ते सशस्त्र फुटीरता वाद्यांपर्यंत. आता पंजाब मधील कोणकोणता अंतर्गत वाद होता किंवा असंतोष होता, तर 1973 मध्ये आनंदपूर साहिब ठराव ही या ठिकाणी असंतोषाची पहिली ठिणगी जी आहे ती पडलेली आहे. अकाली दलाच्या ज्या प्रमुख मागण्या होत्या, पंजाब मधील जे अकाली दल होतं तर तिथल्या प्रमुख मागण्या कोणत्या होत्या? चंदीगड, पंजाब, त्यानंतर इतर राज्यातील भाषिक हे असेल, त्यानंतर सैन्यामधील शिखरांचे काय दिलेलं आहे, संख्या प्रमाण वाढवणे, त्यानंतर पंजाब राज्यास अधिक स्वायत्तता जी आहे ती देण्यात यावी, अशा प्रकारचे जे आहे ते विविध मागण्या ज्या आहेत ते अकाली दलाने केलेल्या आहेत. 1977 मधील पुढील जी मागणी करण्यात आलेली होती ते एक अमृत शहराला पवित्र शहर असा किताब देण्याची मागणी जी आहे ती पण करण्यात आलेली होती. अजून काय डिटेल सांगता येईल बरं आपलं झाले त्याबद्दल? अजून काय सांगता येईल पंजाब मधील? पंजाब मधील असंतोषाचे अजून विविध प्रकारची जी कारणं आहेत ती कोणती तुम्हाला सांगता येतील? सांगा बरं, तुमच्यापैकी कोण सांगते? आठवत असेल सांगा पटपट. यामधील कोणतं महत्वाचं जे मंदिर आहे की तिथे मोठ्या प्रमाणात जो आहे तो घुसखोरी झाली होती आणि त्यामुळे आपले जे भारताचे पंतप्रधान होते की त्यांची जी आहे ते त्याची निर्गुण हत्या करावी लागली. ती इतका द्वेष, इतका राग या घटनेमुळे जो आहे तो हे झालं. ऋतुपर्णा? पंजाब मधील सुवर्ण मंदिर. पंजाब मधील सुवर्ण मंदिर. बर, अजून काय डिटेल मध्ये कोणाला सांगता येईल? अजून काय? सर एकदा क्वेश्चन रिपीट करा ना. तो जो पंजाब मधला जो असंतोष आहे तर त्यामधली प्रमुख जी घटना होती किंवा पंजाब मध्ये जे प्रसिद्ध जे मंदिर आहेत त्या मंदिरामध्ये असं कुठली कारवाई जी आहे ती शासनाला करावी लागली जेणेकरून पंजाब किंवा शीख बांधवांमध्ये जे आहे एक प्रकारचा द्वेष जो आहे तो सरकारबद्दल निर्माण झाला आणि त्यामुळं आपले जे पंतप्रधान आहेत, भारताचे पंतप्रधान होऊन गेले तिसरे हा तर इंदिरा गांधीला जो आहे तो आपलं प्राण त्यांच्या जी आहे ती हत्या करण्यात आली होती त्यांच्या सुरक्षा रक्षकाने. तर काय असं काय महत्वाचं कारण होतं की एक प्रकारचा शीख बांधवांमध्ये जो आहे तो रोष जो आहे तो निर्माण झालेला होता. सर सुवर्ण मंदिरात नक्षलवादी घुसले होते त्यामुळे इंदिरा गांधींनी तिथे सैन्य पाठवले होते. तिथे सैन्य पाठवले. बर, अजून कोण सांगते? अपूर्वा सांग बरं. हर्षदा? अजून कोण सांगतंय? प्रणाली, समृद्धी, वेदिका, विकास, साई सांगा बरं काय? तर चंदीगड पंजाबला देणे, सैन्यांमधील शिखांची संख्या प्रमाण वाढवणे ह्या विविध प्रकारच्या मागण्या होत्या आणि अमृतसर शहराला एक पवित्र शहर म्हणावं किंवा असा किताब जो आहे तो द्यावा. तर मवाळ विरुद्ध जहाल. आता मवाळ विरुद्ध जहाल काय आहे बरं? मवाळ म्हणजे काय आणि जहाल म्हणजे काय? मवाळ कशाला म्हटलं जातं आणि जहाल गट कशाला म्हटलं जातं? मवाळ आणि जहाल कशाला म्हटलं जातं? कोण सांगते? मवाळ विरुद्ध जहाल तर 1980च्या दशकात बदललेले चळवळीचे स्वरूप. मवाळ विरुद्ध जहाल
कोण सांगतंय? सर मी सांगू का? हो. सर मवाळ म्हणजे शांततेच्या मार्गाने चालणारे आणि जहाल म्हणजे जहाल म्हणजे काय? की जे हिंसा करणारे, द्वेष करणारे. त्यानंतर जे आहे तो हिंसा म्हणजे तेच आपण पाहतो की साधारणतः की ज्यामध्ये आता मवाळ विरुद्ध जहाल तर काय, तर मवाळ मध्ये जे संत हरचंद सिंग लोंगोवाल सुवर्ण मंदिरात शांततापूर्ण निदर्शनाचे नेतृत्व हे करत होते. त्यानंतर इकडे जहाल गटामध्ये कोणते? जर्नेल सिंग भिंद्रानवाले हा कट्टर खलिस्तानवादी आणि हॅलो सर जहाल म्हणजे खूप हा आक्रमण करणारे. हो, आक्रमक करणारे, हिंसा करणारे. आणि मावळ म्हणजे काय? अहिंसावादी. जसे की महात्मा गांधीजींनी अहिंसेचा मार्ग जो आहे तो स्वीकारलेला होता. हिंसा करायची नाही, अहिंसक एक प्रकार. आणि हिंसक म्हणजे काय? ते जास्त गोळीबार करतात, भांडण करतात, लढाई आपण म्हणतो की साधारणतः अटॅक वगैरे करतात दहशतवाद्यांसारखे. तर अशा प्रकारचे स्वरूप जहाल विरुद्ध मवाळ. तर हे जे जहाल गटाचे होते, जे जर्नेल सिंग भिंद्रानवाले कट्टर खलिस्तानवादी हा होता आणि सशस्त्र अनुयायांची त्याच्याकडे फौज होती. 1981 मध्ये लाला जगत नारायण यांच्या खून प्रकरणी त्याला अटक झाली होती आणि त्यामुळे एक प्रकारचं वातावरण जे आहे ते पंजाब मधलं काय झालं, चिघळलेलं होतं. चिघळलेलं होतं म्हणजे काय? आपण पाहतो की साधारणतः चिघळलेलं होतं म्हणजे एक प्रकारचं त्यांच्यामध्ये जे आहे तो द्वेष मोठ्या प्रमाणात भरलेलं होतं आणि अशांततेचं वातावरण एक प्रकारचं होतं. आणि मग म्हणून 1983 मध्ये पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट जी आहे ती लागू झाली आणि सुवर्ण मंदिर परिसरात वाळूची पोती रचून किल्ल्याचे स्वरूप हे आलेले आहे. आणि त्यामुळे लोकशाही समोरचे एक मोठं आव्हान जे आहे ते उभं राहिले होतं. आणि म्हणून सरकारने जे आहे ते तिथे ऑपरेशन ब्लू स्टार हे राबवण्यात होतं. लोकशाहीचे रक्षण करणे आणि तिथे शांतता पूर्ण प्रस्थापना करण्याचं काम हे झालेले आहे. मग उद्दिष्ट काय? सुवर्ण मंदिरातून लपलेल्या दहशतवाद्यांना बाहेर काढायचं. त्यानंतर कारवाई काय केली? तर 3 जून ते 6 जून 1984 मध्ये मेजर जनरल कुलदीप सिंह ब्रार बांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याची धडक कारवाई, जी इंडियन आर्मी आहे, भारतीय सैन्य आहे, तर ते पाठवण्यात आलं. परिणाम काय झाला? तर सैन्याने विलक्षण संयम राखून मोहीम फत्ते केली. म्हणजे काय? एक प्रकारचे शांततेच्या मार्गाने ती मोहीम जी आहे ती आखली आणि ती मोहीम जी आहे ती पूर्ण केलेली आहे. भिंद्रानवाले आणि अन्य दहशतवादी जे आहेत ते त्या ठिकाणी ठार करण्यात आले. मग अंतिम टप्पा काय? ते 1986 मध्ये ऑपरेशन ब्लॅक थंडर यानंतर पंजाबमध्ये एक प्रकारची शांतता प्रस्थापित होण्यास गती मिळाली. आणि ही सगळी कारवाई झाल्यानंतर एक प्रकारे जे आहे तर कुठेतरी का की शीख जी बांधव आहेत त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या. कारण भारतीय सैन्य होतं की त्या सुवर्ण मंदिरात पाठवण्यात आलं, ती कारवाई करू नये. अशा स्वरूपाचं एक प्रकारचं जे आहे तर तिथल्या शीख बांधवांचं होतं की शस्त्र घेऊन तिथे त्या मंदिरात प्रवेश करू नये किंवा काय नाही. पण ही माहिती असल्यामुळं भारतीय सैन्य जे आहे त्या मंदिरात प्रवेश केला आणि त्याचा कुठेतरी रोष हा शीख बांधवांमध्ये पंतप्रधानांच्या प्रती होता. आणि म्हणून ज्या इंदिरा गांधी आहेत त्यांचे सुरक्षा रक्षक त्यांच्या राहत्या घरी जे आहे त्यांची निर्गुण हत्या या कारवाईमुळे जी आहे ती झालेली आहे. पुढे ईशान्य भारत समस्या, अष्टभगिनी आणि मुख्य प्रवासी जोडणाऱ्या प्रक्रिया. तर काय काय? हे प्रत्येक आपण राज्याची माहिती जी आहे ती मागच्या तासाला आपण अभ्यासली होती की कोणत्या कोणत्या राज्यामध्ये त्यांना स्वतंत्र त्या राज्याला स्वायत्तता मिळाली आहे, त्या राज्याचं स्थापना झाली, तिथे सरकार निर्माण झालं, कशा प्रकारे भारतामध्ये त्या राज्य जे आहे ती समाविष्ट झालेली आहे. मग हा ईशान्य भारतातील जी राज्य आहे ते यांच्याविषयीची आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा सांस्कृतिक आणि भाषिक वैविध्याने नटलेला हा जो आहे तो पूर्ण परिसर. आता त्यामध्ये काय आहे तर सांस्कृतिक मध्ये ती विविध प्रकारची वैविध्य जपत एकत्रीकरणाचा पाया नेफा ते ईशान्य परिषद, एक प्रकारची नेफा NEFA 1954 मध्ये नॉर्थ ईस्ट फ्रंटियर एजन्सी, पूर्वांचल पंडित जवाहरलाल नेहरू यांनी शेकडो जमातींचा विकास त्यांची संस्कृती न नष्ट करता साधण्याची
भूमिका त्यांनी घेतली होती आणि संविधानाच्या 6व्या अनुसूचीमध्ये विशेष तरतुदी ज्या आहेत ते केलेल्या होत्या. आणि मग त्यांची संस्कृती जपणं या गोष्टी ज्या आहेत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केले होते. एक प्रकारच्या विविध प्रकारच्या ज्या जमाती आहेत त्या नष्ट न करता त्या कशा प्रकारे सुखरूप राहतील तर याचा विचार जो आहे तो त्या काळामध्ये केलेला होता. आणि ईशान्य परिषद कायदा काय तर आर्थिक व सामाजिक विकास करणे, आंतरराज्य वाहतूक म्हणजे आपण दळणवळण, वीज असेल, पूर नियंत्रण परिस्थिती असेल यावर केंद्र सरकारला सल्ला देण्यासाठी ही परिषद बनवण्यात आली होती की कशा प्रकारच्या सुधारणा झाल्या पाहिजे, डेव्हलपमेंट झाली पाहिजे, दळणवळणाच्या सुविधा वाढल्या पाहिजे, राज्यांमधली जी वाहतूक ही झाली पाहिजे, या सगळ्या गोष्टी इथे झालेल्या आहेत. पुढे संघर्ष, संवाद आणि राज्यनिर्मिती ईशान्येतील लोकशाहीचा प्रगल्भता. मिझोराम लाल डेंगा नावाचे यांनी जे आहे ते नेतृत्व केलेलं होतं 1961 मध्ये. आणि 1959चा दुष्काळ स्वतंत्र मिझोरामची मागणी करण्यात आली आणि त्यामध्ये 1966 मध्ये हे बंड निर्माण झालं. आणि त्यामध्ये तोडगा काय काढण्यात आला तर 1985 मध्ये राजीव गांधींसोबत हा करार झाला आणि घटक राज्याचा दर्जा जो आहे तो 1985 मध्ये जो आहे तो साधारणतः मिळालेला आहे. नागालँड दुसरं, अंगामी झापू फिजो NNC 1946 ही नावाची एक प्रकारचे नेतृत्व करणारी संघटना होती. स्वतंत्र नागालँडची मागणी 1955 मध्ये करण्यात आली. सशस्त्र चकमकी त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कारवाया झाल्या होत्या आणि 1 डिसेंबर 1963 मध्ये नागालँडची निर्मिती झाली. हे तुम्हाला ते राज्य केव्हा भारतामध्ये समाविष्ट करण्यात आले, स्वतंत्र दर्जा देण्यात आला, ह्या ज्या तारखा आहेत ते तुम्हाला लक्षात असायला हव्या. आसाम, प्रफुल्ल कुमार महंतो असम गण परिषद 1983 मध्ये बंगाल भाषिक घुसखोरीविरुद्ध त्यांनी उग्र आंदोलन उघडलं आणि 1985चा करार आणि 86 मध्ये निवडणुका झाल्या, शांतता प्रस्थापित झाली. आसाम राज्य जे आहे ते भारतामध्ये सामील झालेलं आहे. आणि पुढे आहे अरुणाचल प्रदेश. 1954 मध्ये नेफा, 1972 अरुणाचल प्रदेशचे नामकरण झालं नेफाचं अरुणाचल प्रदेश. आणि 20 फेब्रुवारी 1987 रोजी घटक राज्याचा दर्जा अरुणाचल प्रदेशला जो आहे तो मिळालेला आहे. इथपर्यंत समजले सर्वांना? यस सर. तर नक्षलवाद, प्रदेशवाद याविषयीची माहिती बघितलेली आपण, पण थोडस परत एकदा मी जे आहे ते रिवाइज करतो. पाठीमागचे जे धडे आहेत ते थोडं स्पीडने घेऊ की जेणेकरून आपल्याला या तासामध्ये पूर्ण तिन्ही जे पाठ आहेत ते कव्हर होतील आणि तुम्हाला पण अभ्यास जो आहे तो तुमचा चांगला व्यवस्थित होईल. नक्षलवाद कशाला म्हटलं? आता नक्षलवाद कोण सांगतंय? नक्षलवाद किंवा नक्षलवादाची व्याख्या काय सांगताय? कोण सांगते तुमच्यापैकी? सांगा बरं, कोण सांगते? पुष्कर, समृद्धी आज काय बोल ना, बोला पटपट. प्रणाली, नरेंद्र पाटील, कावेरी, ज्यांची जी आई बाबांच्या नावाने आहे इथे नाव दिसतात त्या नावाने मी हे करतोय. आदम सांग बरं, नक्षलवाद म्हणजे काय? आदम, माझा आवाज येतोय? बरेच दिवस गप्पा, आता आजकाल आदम बोलत नाहीत. हॅलो अनुज. यस सर. हा, नक्षलवाद म्हणजे काय, कशाला म्हटलं आता नक्षलवाद? सर मी सांगू का? आदम येते का? एकच मिनिट सर मी सांगू. बघा, एवढा लेट पटपट आता एवढा वेळ. हा, कर सुरुवात. ऋतुपर्ण. सर जे जंगलात राहून लोकांच्या हक्कांवर गदा आणतात ते. जंगलात राहून हक्कांवर गदा आणतात त्यांची. लोकांच्या न्यायाच्या लढ्यापासून ते हिंसक दहशतवादापर्यंत साधारणतः त्यांचा प्रवास जो आहे तो आहे. तर काय नक्षलवाद? तर ध्येयापासून भरकटलेली चळवळ, एक प्रकारची कृती समित्यापासून ते
PLGA पर्यंत. मग मूळ उद्देश काय होता तर 1967 मध्ये, तर पश्चिम बंगालमधील नक्षलबारी अल्पभूधारक शेतकरी आणि शेतमजुरांना संघटित करून जमीनदाराच्या आर्थिक शोषणाविरोधाचा आवाज उठवला. आता मोठमोठाले जमीनदार लोक आहेत, जागीरदार लोक आहेत, तर हे काय करायचे, तिथल्या स्थानिक लोकांना जे आहेत ते त्यांच्यावर अन्याय अत्याचार करायचे, जुलूम जबरदस्ती करायची. आणि म्हणून तिथले जे अल्पभूधारक म्हणजे कमी जमिनी असणारे जे शेतकरी आहेत, त्यांचा एक प्रकारचा जो संघटना तयार झाली आणि या अन्यायाविरुद्ध म्हणजे यांचं जे आर्थिक शोषण होत होतं तर त्याच्या अपोजिट, त्याच्या विरुद्ध जे आहे ते त्यांनी आवाज उठवलेला आहे. आता भरकटलेला मार्ग काय म्हटलं आहे, ते शासनाने कल्याणकारी उपक्रम जनतेपर्यंत पोहोचू न देणे, लोकशाही व्यवस्था अमान्य करणे आणि समांतर व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करणे. एक प्रकारची या गोष्टी शासनाच्या कोणत्याही योजना असेल तर त्या पोहोचू न देणे, तर अशा प्रकारची एक जे आहे तो गैरसमज त्यांच्यामध्ये जो आहे तो असायचा. प्रभाव कायम ठेवण्यासाठी पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी ची स्थापना जी आहे ती दहशतवादाचा अवलंब करण्यासाठी जी आहे ती संघटना जी आहे ती स्थापन करण्यात आली होती. पुढे नक्षलवाद कोठे कोठे आहेत पाहूया आपण. पश्चिम बंगाल नक्षलवादी दार्जिलिंग, आंध्र प्रदेश मध्ये पूर्व गोदावरी विशाखापट्टणम, तेलंगणा करीमनगर आदिलाबाद, छत्तीसगड मध्ये बस्तर, राजनांदगाव, सुकुमा, महाराष्ट्रामध्ये पण दहशतवादी संघटना आहेत. तर कोणत्या आहे, गडचिरोली आहे, भंडारा आहे, चंद्रपूर आहे. तर या ठिकाणी जे आहेत तर नक्षलवादी मोठ्या प्रमाणात आहेत. त्यानंतर मध्य प्रदेश आणि ओडिशामध्ये बालाघाट, मंडला, MP, कोरापूट. तर काय ते जे पश्चिम बंगालमध्ये सुरू झाले ती देशाच्या मध्य भागातील घटना जंगलांमध्ये एक मोठा सुरक्षा आव्हान जे आहे ते बनलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर या दहशतवादी संघटना कुठे आहेत हे थोडक्यात आपण याच्यात दिले. आता जमातवाद आणि प्रदेशवाद, आपल्या जमातातील अदृश्य एक प्रकारची भिंत. मग काय आहे जमातवाद म्हणजे काय, तर धर्माभिमानाचा अतिरेक, आपला धर्म श्रेष्ठ आणि बाकीचे सर्व तुच्छ वाटणे, यातून धर्मांधता सुरू होते. संशय आणि अविश्वास, परधर्मियांवर संशय घेणे, देश बांधवांना शत्रू लेखणे, जी आता सद्यस्थितीची जी परिस्थिती सुरू आहे, तर वातावरण आपण पाहतो की साधारणतः जे आता दूषित वातावरण जे झालेलं आहे देशामध्ये असेल किंवा राज्यामध्ये असेल, तर अशाच प्रकारचं काय करू लागलो आपण, एकमेकांशी द्वेष करू लागलेलो आहे. तर असं नाही होतं, आपण सर्व धर्म समभाव सगळ्यांशी प्रेमाने वागलं पाहिजे. एकमेकांचं म्हणजे आपला श्रेष्ठ असं न होता सगळ्यांचा आपण आदर जो आहे तो करायला आपण पाहिजे. चुकीचा दृष्टिकोन म्हणजे आर्थिक आणि सामाजिक प्रश्नांना धर्माच्या चौकटीत पाहणे आणि अन्याय होत असल्याची भावना एक प्रकारची हे करणे, तर हा चुकीचा दृष्टिकोन आहे. दंगले आणि विध्वंस काय येतं जमातवादामध्ये, तर धार्मिक प्रतीकांचा अपमान झाल्याच्या भावनेतून दंगली पेटणे, निष्पाप जीव जाणे आणि मालमत्तेचे नुकसान करणे. मग आपण पाहतो की विविध प्रकारचे आता सध्याला जर उदाहरण पाहिलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये विविध प्रकारचे थोर समाज सुधारकांचे, थोर पुरुषांचे पुतळे आहेत. मग काय होतं की काही वितुष्ट लोक जे आहेत तर मग जे आहे ते पुतळ्याची विटंबना करणे आहे. मग त्यामधून जो आहे ते प्रकारच्या दंगली प्रकार घडणे असेल, द्वेष भावना असेल आणि बऱ्याच प्रकारच्या दंगलीचे जे प्रकरण आहेत ते मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसून येतात. सध्या परिस्थितीत जर तुम्ही पाहिलं तर पुण्यामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जे आहे ते एक प्रकारची विटंबना करण्यात आली. त्यामुळे जे आहे ते एक प्रकारचं वातावरण तिथलं जे आहे ते दूषित झालेलं पाहायला मिळेल, दंगली पेटलेल्या होत्या किंवा तिथला एक प्रकारचा असंतोष जो आहे तो तिथे निर्माण झालेला होता. तुम्हाला काही प्रश्न विचारायचा आहे, कुणीतरी अनम्यूट केलेलं होतं, अनुज गावी काही विचारायचंय. राष्ट्रीय ऐक्याच्या जमातवादावर संवाद सरकारचा मार्ग. राष्ट्रीय ऐक्य आपण बोल ना सर. हे आताच त्या शिकवलं ते 3 नंबरचं मला समजलं नाही. 3 नंबरचं हो, रिपीट करू शकता का सर? चुकीचा दृष्टिकोन. हे जे चुकीचा दृष्टिकोन ते ना, तर आर्थिक आणि सामाजिक प्रश्नांना धर्माच्या चौकटीत पाहणे, अन्याय होत असल्याची भावना. एक प्रकारे आर्थिक म्हणजे काय, पैसा आपण आर्थिक म्हणतो. सामाजिक प्रश्न आहेत, विविध प्रश्नांमध्ये जे आहेत
तर त्या काय आहेत, हे जे प्रश्न आहेत ते काय करणे सरकार असेल किंवा काही जो लोक काही ज्या प्रवृत्ती आहेत ते एक प्रकारचं काय करायचं. आता जर काही प्रश्न असतील, आता देशापुढे विविध प्रकारच्या समस्या आहेत. आपण पाहतो की साधारणतः विद्यार्थ्यांचे प्रश्न आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, बरोबर. विविध प्रकारच्या नोकऱ्या नाही, बेरोजगारी आहे, महागाई वाढलेली आहे, पेट्रोल डिझेलचे दर भरपूर वाढलेले आहेत. तर हे एक प्रकारचं काय तर सर्वसामान्यांच्या खिशावर न परवडणार आहे. म्हणजे एक प्रकारचा तो आर्थिक प्रश्न आहे. आता सामाजिक प्रश्न म्हणजे काय, तर तुम्हाला चांगल्या प्रकारच्या योजना पाहिजे. काय, तर तुम्हाला चांगलं मोफत शिक्षण पाहिजे, शिक्षणाच्या सुविधा पाहिजे, बरोबर. दळणवळणाची म्हणजे रस्ते चांगले पाहिजे, वीज पाहिजे, पाणी पाहिजे, आरोग्याच्या सुविधा पाहिजे. हे सामाजिक प्रश्न आहेत. तर या प्रश्न न सोडता काय केलं जातं, तर इतर धर्मियांवर जो आहे तो एक प्रकारचा ते प्रश्न बाजूला ठेवून धर्माच्या आधारावर जो आहे तो या धर्माचा अपमान करतो, तो त्या धर्माचा अपमान करतो, एकमेकांच्या धर्माला द्वेष किंवा एक प्रकारचे आपण हे करणे, आणि तो कुठेतरी जे आहे ते हे प्रश्न ड्रायव्हर ठेवून धर्माच्या आधारावर जो आहे तो या प्रश्नावर जो आहे तो बगल देणे, आणि मग अन्याय होत असले एक प्रकारचे धर्मावर अन्याय होत आहे ही भावना जी आहे तर काही संघटना असतील किंवा दुष्ट प्रवृत्ती आहे तर त्या या वर लोक जे आहे ते काढताना दिसतात. आणि यामुळे काय झालं, एक प्रकारचे हे जे प्रश्न विद्यार्थ्यांचे आहे, युवा वर्गाचे आहेत, सर्वसामान्यांचे प्रश्न आहे, आरोग्याच्या सुविधा असतील किंवा ज्या भौतिक सुविधा आहेत, मूलभूत सुविधा आहेत, तर या ज्या मिळायला पाहिजे तर त्या न मिळता काय होतात, या दुसऱ्या धर्माच्या वर यांनी या धर्मावर जे आहे ते नावं ठेवलेली असतील, त्या धर्माला वाईट बोलत असेल किंवा अशा प्रकारचे जे आहेत, तर आपण हे प्रश्न जे आहेत ते एक प्रकारचे जे महत्वाचे प्रश्न आहेत ते सोडून आपण दुसऱ्या ला जे आहे ते एक प्रकारची बगल दे. समजले अनुज? हो सर, थँक्यू सर, माझा डाऊट क्लिअर झालाय. सामाजिक एकत्रीकरण जे आहेत, आता डिटेल मध्ये जर सांगायला गेलं तुम्हाला सर्वांना, आता न्यूज वगैरे तुम्ही पाहताय की कशा पद्धतीचं जे आहे तर वातावरण सुरू आहे. ते एक प्रकारचे जे आहे ते जास्त करून काय तर पॉलिटिकल, आपण राजकीय हेतू मोठ्या प्रमाणात जे आहे ते यामध्ये साध्य केला जातो, पण यात मात्र सर्वसामान्य जनता, निष्पाप जनता जी आहे ती भरडली जात आहे. कारण सर्वसामान्य लोकांना या गोष्टीमध्ये नाही, त्यांना काय पाहिजे, मूलभूत सुविधा व्यवस्थित पाहिजे, आरोग्य चांगलं असायला पाहिजे, शिक्षणाच्या सुविधा असल्या पाहिजे, या सगळ्या गोष्टी, रस्ते चांगले असायला पाहिजे, चांगल्या योजना ज्या आहेत ते असायला पाहिजे, शेतमालाला भाव पाहिजे, विद्यार्थ्यांना जे आहेत किंवा युवा वर्गाला जे आहेत नोकऱ्या पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये जे आहेत कारण गावाकडे आपण पाहतो की सर्व धर्म सगळे जे आहेत ते आपण व्यवस्थित गुन्ह्या गोविंदाने नांदत असतो, एक प्रकारचा कुठेही जो आहे तो द्वेष नसतो. पण काय होतं की काहीतरी आपण पाहतो की मिठाचा खडा टाकणे, चांगल्या गोष्टी चालल्या असतील तर त्यामध्ये काय भांडणं लावून मोकळं होणे आणि त्यांच्यामध्ये जे आहे ते भांडत राहणे, तर ही गोष्ट नाही. तर यामुळे काय होतं की कुठेतरी ज्या सुविधा आपल्याला ज्या मिळायला पाहिजे, ज्या सुधारणा करायला पाहिजे त्या बाजूला राहतात, आणि हा धर्माभिमान म्हणतो आपण की एक प्रकारचे या ज्या गोष्टी आहेत यामुळे एक प्रकारचं वातावरण पूर्ण दूषित होते. तर राष्ट्रीय ऐक्य, एकात्मता काय, तर काही सामाजिक एकत्रीकरण, भिन्न धर्मीय लोकांमध्ये मिसळणे, परस्परांना सण उत्सवात सहभागी होणे, चांगल्या चालीरीती स्वीकारणे, हे एक प्रकारचं आहे. म्हणजे काय, सर्व जाती धर्मातील लोकांनी एकमेकांमध्ये मिसळणे, मग त्यांचे विविध प्रकारचे सण उत्सव आहेत ते सण उत्सव साजरे करणे, आपण जे आहे ते एक प्रकारचे इतर धर्मियांमध्ये जे आहेत तर आपण म्हणतो गणेश उत्सव आहे, दिवाळी आहे, दसरा आहे, त्यानंतर ईद आहे, नाताळ आहे, तर या सगळ्या ज्या उत्सवांमध्ये जे आहे तर आपण काय झालं पाहिजे, सहभागी झालं पाहिजे. यातून काय तर सामाजिक एकत्रीकरण जे आहे तर मग चांगल्या चालीरीती ज्या आहेत त्या स्वीकारल्या पाहिजे. तर्कशुद्ध विचार, सामाजिक व आर्थिक प्रश्नांकडे तर्कशुद्ध पद्धतीत पाहणे, या प्रश्नाची धर्माशी गल्लत न करणे, ज्या अगोदर सांगितलं त्याच यावर जो आहे तो हा जो मुद्दा आहे त्यामध्ये येतो. मुळाचा शोध म्हणजे धार्मिक सलोखा का बिघडतो, मग का भांडणं होतात, धार्मिक सलोखा का बिघडत आहे किंवा एकमेकांना, तर या मागील एक प्रकारचा आर्थिक, राजकीय आणि ऐतिहासिक कारणांचा शोध घेणे खूप गरजेचं आहे. आता आर्थिक म्हणजे काय, तर त्यामध्ये काय होतं तर काहींना एक प्रकारचा पैसा मिळतो, आणि मग त्या काय होतं ती पैसा मिळून काय करतात, समाजामध्ये जे आहे तो तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. हे राजकीय. ते आर्थिक. राजकीय काय, तर एखादी निवडणुका आहेत किंवा इलेक्शन जिंकायचं आहे तर काहीतरी
मुद्दा जो आहे तो काढला जातो आणि या मागचे जे इतिहास आहे सुरुवातीचा तो शोधणे सुद्धा खूप गरजेचं आहे. तर चांगल्या प्रकारे आपण या उपाययोजना राबवू शकतो, राष्ट्रीय ऐक्य ठेवू शकतो, पण या मुद्द्यांवर आपण जो आहे तो कुठेतरी विचार केला पाहिजे. प्रदेशवाद आणि विकासातील असंतोष समतोलामुळे निर्माण होणारी दरी काय आहे तर प्रदेशवाद आपण पाहतो की तुम्हाला मी मागच्या वेळेस पण सांगितलं की राज्यावर जे आहे तर जसं की कर्नाटक आहे, बेळगावचा प्रश्न तुम्ही पाहिला असेल, महाराष्ट्र एकीकरण समिती आहे ती जे कर्नाटक किंवा बेळगाव मधले जे महाराष्ट्राच्या बाउंड्रीवरची जी गावं आहेत तर त्यांना वाटतं की कर्नाटकात न राहता आपण महाराष्ट्रात जॉईन झालं पाहिजे आणि त्यावर आजही संघर्ष सुरू आहे. प्रत्येक म्हणजे जसं की भारत चीन सीमावाद असेल, चीन यांच्यामधला सीमावाद असेल, त्यानंतर भारत पाकिस्तान जो क्षेत्रावरून आहे, तसंच राज्यांमध्ये पण जे आहे तो विविध प्रकारचा प्रदेशवाद हा जो आहे तो यामधली भांडणे. आता प्रगत राज्य कोणकोणते आहेत तर सर्वप्रथम प्रगत राज्य महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, तामिळनाडू. का बरं या ठिकाणी हे प्रगत आहे तर यामध्ये डेव्हलपमेंट झालेले आहे, म्हणजे औद्योगिक विकास झालाय, तिथे शिक्षण भरपूर आहे, आरोग्य चांगल्या प्रकारचं आहे, नागरी सुविधा ज्या आहेत त्या चांगल्या प्रकारे मिळतात. प्रगत राज्य म्हणजे बाकीच्या इतर राज्यांपेक्षा चांगले आहे. एवढे पण प्रगत आपण पाहू शकत नाही की आजही आपण पाहतो की बऱ्याच गावागावांमध्ये कशा प्रकारच्या आरोग्याच्या सुविधा नाही, शिक्षणाच्या सुविधा नाही. कारण काय, 1ली ते 4थी पर्यंत गावामध्ये वस्त्यांमध्ये शाळा आहेत आणि त्यांची अवस्था कशा पद्धतीची आहे आणि आपल्याला तालुक्याच्या ठिकाणी, मोठ्या गावाच्या ठिकाणी किंवा शहराकडे जे आहेत तर काय करावं लागतं, शिक्षणासाठी जे आहे ते जावं लागतं, दवाखान्यामध्ये जे आहे ते जावं लागतं. आता अप्रगत ओडिसा, बिहार, आसाम काय हे का अप्रगत आहे की त्या ठिकाणी शैक्षणिक मागासले पण आहे, म्हणजे विविध प्रकारच्या शैक्षणिक सुविधा तिथे अजूनही नाही आणि त्यामुळे काय झालंय तर बेरोजगारी आणि दारिद्र्य जे आहे ते वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं. जेव्हा आर्थिक प्रगती समान नसते, आजही आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात कन्स्ट्रक्शन वर्क डेव्हलपमेंट चालू आहे आणि त्यामुळं जी बाहेरच्या राज्यामधली जी घुसखोरी आहे, बाहेरच्या राज्यातील जे कामगार आहेत तर ते महाराष्ट्रामध्ये येऊन स्थायिक झालेले आपण पाहतो की बऱ्याच वेळा मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, नागपूर असेल, तर या ठिकाणी जे आहेत तर बाहेरच्या राज्यातील परप्रांतीय लोकांनी जे आहे तर या व्यवसायामध्ये इकडे येऊन जे आहे ते विविध प्रकारचे व्यवसाय वगैरे ते आता करत आहेत. का बरं, कारण तिकडले जे राज्य आहे ते अप्रगत आहे. जेव्हा आर्थिक प्रगती समान नसते तेव्हा विकासाच्या लाभांपासून दूर राहिल्याच्या भावनेतून प्रदेशवादाला खतपाणी मिळते आणि हा असमतोल तातडीने दूर करणे खूप महत्वाचे आहे. प्रदेशवाद समजलाय सर्वांना? पुढे प्रगत विरुद्ध अप्रगत यांची मानसिकता, आवाज, प्रांताभिमानाचा धोका. बहुतेक आपण हे शेवटचं झालेलं नव्हतं, आपण प्रदेशवाद किंवा जमात यापर्यंत चालतो. प्रगत राज्यांचा गंड तर आमचा इतिहास आणि संस्कृती श्रेष्ठ आहे त्यामुळे आम्ही प्रगत आहोत असा एक प्रकारचा इगो, अभिमान जो आहे असतो. परिणाम काय तर अविकसित राज्यातील लोकांना कमी लेखणं, विकासाच्या लाभांपासून वाटेकरी न होणे, एक प्रकारचा अहंकार निर्माण. अप्रगत मध्ये काय तर आमची अस्मिता टिकवण्यासाठी आम्हाला संघटित व्हावे लागेल. परिणाम स्थानिक परंपरांच्या अनाठाई गौरव करून स्वतःचे वेगळेपण सिद्ध करण्याचा अट्टहास. तर आपल्या प्रदेशाविषयी वाजवी अभिमान असणे स्वाभाविक आहे, परंतु त्याची विकृतीकरण म्हणजे अवाजवी ओव्हर कॉन्फिडन्स नसावा, आत्मविश्वास जो आहे तो असावा, पण अति आत्मविश्वास नसावा आणि हा राष्ट्रीय ऐक्यास काय करू शकतो, बाधा आणू शकतो. आता भारताची वाटचाल संकटाचे रूपांतर एकसंध आणि मजबूत लोकशाहीकडे काय तर अग्नी परीक्षा, फुटीरतावाद, पंजाब अशांतता, ईशान्य हिंसक उठाव जे आहे, नक्षलवाद, जमातवाद, प्रदेशवाद, ही संकटे भारतीय लोकशाहीची एक प्रकारची अग्नी परीक्षा म्हणजे हे महत्वाचे प्रश्न एक आव्हान आहे. आता यावर यशस्वी मात काय काय केले आहे, संविधानाचा आदर केलेला आहे, राजकीय संवाद, जनतेचा संयम असेल, विकासाची समान वाटप असेल, या सूत्रांचा वापर करून भारताच्या पुढची जी आव्हानं आहेत ती त्यावर मात करू शकतो. आता पुढील दिशा काय तर लोकसंख्या असेल, लोकसंख्या नियंत्रित आणणे असेल, गरिबी आणि शेती यामध्ये एक प्रकारची गरिबी कमी करणे असेल, शेतीमध्ये सुधारणा करणे असेल, महागाई जी शेती व्यवसायातलं जे काय म्हणतो आपण शेतीमालाला जो भाव आहे तो वाढवणे असेल, शेतीचे प्रश्न आहेत, तर हे एक प्रकारची आव्हानाचे सामना जो आहे तो भारत सध्याला करत आहे.
आर्थिक आणि प्रगतीच्या दिशेने भक्कम पावले उडत आहे. कारण सगळ्यात जास्त भारत हा आपण पाहतो की कृषी प्रधान देश आहे. सगळ्यात जास्त लोक शेती करतात आणि कुठेतरी या शेतकरी वर्गाला जे आहे ते वरती आणलं पाहिजे. अन्नधान्याला चांगल्या प्रकारचे बाजार जे आहे ते हमी भाव चांगला मिळाला तर शेतकरी राजा सुद्धा सुखी होईल. तुम्ही आम्ही सर्वजण जे आहे ते एक प्रकारचे चांगले दिवस शेतकऱ्यांना सुद्धा पाहायला मिळतील. अशा पद्धतीचं जे आहे ते आपण भारताच्या पुढील जे अंतर्गत आव्हाने आहेत ते याविषयीची माहिती आपण या पाठात बघितलेली आहे. काही कुणाला प्रश्न असतील तर विचारू शकता. आहे का काही प्रश्न? हेलो सर। हाँ। वो अग्नि परीक्षा का मतलब क्या है? अग्नि परीक्षा जसे की आता तुम्हाला जे आहे ते तुम्ही 10वीला गेल्यानंतर तुमची एक अग्नि परीक्षाच आहे. काय तुमच्या पुढे एक तास आहे की नाही, आता पुढे जाऊन आपल्याला जे आहे ती अग्नि परीक्षा, कारण काय पुढे जाऊन आपल्याला पेपर द्यायचे, चांगल्या प्रकारचे मार्क्स मिळवायचे आहे. तिथे तुमच्यासाठी एक अग्नि परीक्षा झाली. आलंय? थँक्यू सर. हाँ, डाउट बरं, क्लियर झालं. पुढे आपला जो दुसरा पाठ आहे, काय नाव आहे दुसऱ्या पाठाचं? आर्थिक विकास. आर्थिक विकास. निवडणूक प्रक्रिया नाही ना, आर्थिक विकास नाही. पुढचा नाही पाठ पाहायचा आपल्याला. आपल्याला पाठीमागचे म्हणजे दुसरा वगैरे जे आहे ते तुमची रिव्हिजन घेणार आहोत. कारण आपल्याकडे काय थोडा वेळ राहिलेला आहे. तर ती भारताची परराष्ट्र धोरण आपलं झालंय ना? झालेला आहे. राज्यशास्त्राचा पाठ आहे बरोबर. भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल आहे का? हॅलो, भारताचे Yes. परराष्ट्र धोरणावर आहे ना? Yes, sir. आणि अजून कोणता आहे? पोस्ट वॉर डेव्हलपमेंट. फर्स्ट जो आपला पाठ झालेला होता थोडासा त्यावर आपण डिस्कस साधारणतः आपल्याला करता येईल. इंटरनेट चॅलेंजेस भारतात जिथं असतात. त्यानंतर इंडियन नॅशनल सिक्युरिटी सिस्टीम नाही. बरं, कोणता आहे बरं? आपण परराष्ट्र धोरणावरच घेऊया, कारण त्याची पण रिव्हिजन होऊन जाईल. 10 मिनिटं राहिले तर ते 10 मिनिटात आपलं जे आहे ते होऊन जाईल. चालेल. भारताच्या परराष्ट्र धोरणावर हॅलो हॅलो, हा बोला ना सर. निवडणूक प्रक्रिया आहे. त्यानंतर अप्लाय तुम्हाला काय घ्यायचं? इंटरनल चालेल परराष्ट्र धोरण. परराष्ट्र धोरणाचं आपण पाहूया थोडं, कारण 10 मिनिटं आहे आपल्याकडे, तर तेवढ्या पाठाचं आपण रिव्हिजन होऊन जाईल तुमची. आणि मग राहिलेले 2 पाठ आहेत तर त्यावर मी प्रश्न तुम्हाला साधारणतः पाठवून तुम्ही पूर्ण व्यवस्थित जे आहे ते करून घ्या. दिसते का स्क्रीन? भारताची परराष्ट्र धोरण एक धोरणात्मक वाटचाल. राज्यशास्त्राचा दुसरा पाठ आहे. हॅलो, आहे का परीक्षेला? हा, तर पाहूया परराष्ट्र धोरण म्हणजे काय. आता तुमच्याकडूनच प्रश्न घेतो मी, प्रश्न विचारतो, बघूया किती जणांना येते सांगा. परराष्ट्र धोरण म्हणजे काय? समृद्धी सांग बरं, परराष्ट्र धोरण कशाला म्हटलं जातं? परराष्ट्र धोरण सांगा पटपट. दुसऱ्या राष्ट्राची संबंध. बरं, बाकी ज्यांना येत असेल रेज हँड करत चला. सर मी सांगू का म्हणण्याची गरज नाही, रेज हँड करा की तुम्हाला जे आहे तो वेळ दिला जाईल.
कोणाला सांगता येईल परराष्ट्र धोरण म्हणजे काय व्यवस्थित? कारण हा पण पाठ आपण 2-3 दिवस जवळपास जो आहे तो घेत होतो. सांगा पटपट. हर्षदा, येतंय सर मी परराष्ट्र धोरण सांगू का? म्हणजे? हो. कोणत्या राष्ट्रांशी मैत्री करायची, कोणत्या गटात सामील व्हायचे किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणती भूमिका घ्यायची इत्यादींविषयी प्रत्येक देशाला निर्णय घ्यावे लागतात. असे निर्णय घेताना ते विचारपूर्वक घ्यावे लागतात. या वैचारिक चौकटीला परराष्ट्र धोरण असे म्हणतात. बरोबर, अगदी बरोबर. बर, अजून या व्यतिरिक्त अजून कोणाला सांगायचंय? अजून कोण सांगतंय? भारताचं परराष्ट्र धोरण म्हणजे काय किंवा कशाला म्हटलं आता परराष्ट्र धोरण? हॅलो हर्षदा, बाकीचे सांगा जरा पटपट. अदम सांगतोय, अनुज, काहीच बोलत नाही तुम्ही. असे हे नाही, मी विचारल्यानंतर प्रश्न विचारल्यानंतर सांगत जा. चला रे जरा. अपूर्वा, अपूर्वा आजकाल बोलत नाहीत, प्रश्नांची उत्तर देत नाही. बरेच जण तुमच्यापैकी जे आहेत, तर 1-2 जर सोडले साधारणतः तेच सारखे सांगतात. बाकीच्यांनी पण जरा इन्व्हॉल्वमेंट तुमची असू द्या. काय फक्त ऐकणे हे नाही, की तुम्हाला प्रेझेंट पण करता आलं पाहिजे. ते खूप गरजेचं आहे. परराष्ट्र धोरण तर आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत कोणतेही राष्ट्र सर्वार्थाने स्वयंपूर्ण नसते आणि राष्ट्रांमध्ये परस्पर अवलंबन असते आणि स्वतःच्या राष्ट्राच्या फायद्याचे जे निर्णय घेण्याची वैचारिक चौकट म्हणजे त्याला परराष्ट्र धोरण असे म्हणतात. परराष्ट्र धोरणाचे जनक कोणाला म्हटलं जातं किंवा शिल्पकार? बघूया हा प्रश्नाचं उत्तर किती जणांना येते. परराष्ट्र धोरणाच्या जे शिल्पकार आहेत तर त्यांना परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार कोणी हात वरती गेला? कोणी नाही. समृद्धी सांग बरं. हॅलो, परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार कोणाला म्हटलं मी जातं? अनुज सांगता येईल तुला? पियुष थांब जरा, ऋतुपर्ण बाकीच्यांना पण सांगू दे, तू एकटीच सांगते जरा. हा, पुष्कर, समृद्धी, वेदिका, विकास, मी नावं घेते त्यांची, पटपट सांगा. काय की परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार की ज्यांनी परराष्ट्र धोरण राबवलं ते कोण आहेत? हे झालंय आपलं. आणि 2-3 वेळा यावर आपण डिटेल चर्चा पण केलेली आहे. कोणाला म्हटलं आता परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार? सांगता येतंय? बरं सांग, ऋतुपर्ण सांग. आता बाकीच्यांना फक्त ऐकायचं, त्यांना सांगायचं नाही उत्तर. पंडित जवाहरलाल नेहरू. बरोबर. भारताची पहिली पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी परराष्ट्र धोरण जे आहे ते राबवलेले आहे. परराष्ट्र धोरण आजही आपण काय करत आहोत या 21व्या साधारणतः या शतकामध्ये जे आहेत तर आपण परराष्ट्र धोरणावर आजही जे आहे ते काम करत आहोत. राष्ट्रीय हितसंबंध मग संरक्षण असेल, आर्थिक विकास असेल, हे खूप महत्वाचं आहे. राष्ट्राचं हित सर्वप्रथम आहे. देशाचं स्वातंत्र्य आणि अखंडतेचं रक्षण करणे हे सर्वतोपरी असतं. आणि म्हणून त्याचबरोबर काय तर आपलं सामर्थ्य वाढवण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? आपलं परस्पर अवलंबित म्हणजे इतर देशांवर आपण कमी अवलंबून राहिलं पाहिजे. आपण स्वावलंबी झालो पाहिजे या प्रकारे. आणि त्यातून काय होणार आहे? आपल्या देशाचा विकास जो आहे तो होणार आहे. पुढे आता या धोरणाचे जे इंजिन आहे परिस्थिती धोरण आहे, तर मग बदलती परिस्थिती, राष्ट्रीय हितसंबंध महत्वाचा आहे आणि मग परराष्ट्र धोरण हे प्रवाही असते. परराष्ट्र धोरणाचे जे कलम आहे ते 51 मध्ये काय काय आहे? मग शांतता, सुरक्षितता स्थापन करणे, राष्ट्रांचे न्याय व सन्माननीय संबंध प्रस्थापित करणं असेल, आंतरराष्ट्रीय कायदा आणि करार यांच्याबद्दल आदर वृद्धिंगत करणे असेल, लवादाच्या साह्याने
लवादाच्या सहाय्याने म्हणजे जे आंतरराष्ट्रीय संघटना आहे, आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे, आमसभा आहे, हे जे संघटना जे आहे ते यामध्ये एक प्रकारचे जे वाद आहेत राष्ट्रांमध्ये ते शांततामय मार्गाने सोडवले असेल. सीमारेषा सुरक्षित ठेवणे, देशाच्या एकतेचे रक्षण करणं असेल आणि दुसऱ्या देशातील वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांचं रक्षण करणे. दुसऱ्या देशामध्ये आपल्या राष्ट्रामध्ये जी लोक विद्यार्थी गेलेले आहेत, नोकरीच्या कारणाने जी लोक गेलेले आहेत जगभर, तर त्या देशामध्ये आपल्या नागरिकांचे एक प्रकारे जे वास्तव्य आहेत जिथे राहतात त्यांचं रक्षण करणं हे आपल्या राष्ट्राचं काम आहे. आता परराष्ट्र धोरणावर निश्चित करणारे घटक कोणकोणते आहेत, तर ही 5 प्रकारचे घटक आहेत. भौगोलिक स्थान, म्हणजे देशाचं स्थान कशा प्रकारचं आहे, देशाची भौगोलिक परिस्थिती कशा स्वरूपाची आहे, त्यानंतर राजकीय व्यवस्था कशा पद्धतीची आहे, अर्थव्यवस्था असेल, राजकीय नेतृत्व असेल आणि प्रशासकीय घटक असतील. तर ही 5ही घटक खूप महत्वाचे आहे परराष्ट्राचं धोरण निश्चित करण्यासाठी. भौगोलिक स्थान, तर यामध्ये देशाचा आकार, लोकसंख्या, समुद्र किनारा असेल, खनिज संपत्ती असेल, तर यामुळे जे आहे ते एक प्रकारची परराष्ट्र धोरणाची व्याप्ती ठरवते. आर्थिक व्यवस्था, मग राष्ट्रीय सुरक्षितता जर व्यवस्थित ठेवायचे असेल तर अर्थव्यवस्था मजबूत असणे देशासाठी महत्वाचं आहे. एक प्रकारचं काय अर्थव्यवस्था मजबूत असेल तर इतर देशांवर त्या आपल्याला राहावं लागणार नाही आणि म्हणून परराष्ट्र धोरणात एक अधिक स्वतंत्र प्रकारचे जे आहे ते भाग असतो. पुढे नेतृत्व असेल, प्रशासन असेल, राजकीय नेतृत्व. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्या काळामध्ये नेहमी अलिप्ततावाद स्वीकारलेला आहे. अटल बिहारी वाजपेयी यांनी भारत चीन संबंध सुधारणा हे केलेले आहेत. पंतप्रधान, परराष्ट्र मंत्री हे जे नेतृत्व आहे, प्रशासकीय यंत्रणा, परराष्ट्र मंत्रालय, परराष्ट्र सचिव, राष्ट्रीय सल्लागार. तुम्ही जर काही साधारणतः 1 ऑगस्ट हे जे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत तर ते आलेले होते महाराष्ट्रामध्ये. कोण आहेत बरं, माहिती आहे? त्यांचा सन्मान हा झालेला होता महाराष्ट्रामध्ये. त्यांना एक पुरस्कार देण्यात आला, राष्ट्रीय सल्लागार. भारताचे राष्ट्रीय सल्लागार कोण आहेत एवढं घेऊया, मग थांबता येईल. बघूया बरं कोणाला सांगता येते. अनुज, सांगता येईल तुला भारताचे जे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत कोण आहेत? तुम्ही जर बरेच सर्जिकल स्ट्राईकचे वगैरे जे आपले चित्रपट पाहिले असतील तर त्यामध्ये याचा उल्लेख आलेला आहे. बघूया कोणाला जनरल नॉलेज याविषयीची माहिती आहे. अनुज, हर्षदा, सांगता येईल का? नरेंद्र, प्रणाली, समृद्धी, कोण आहेत बरं, सांगता येईल कोणाला? भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत? आवाज नाही आला, जरा परत. कोण बोललं? अजित डोवाल. हा, अजित डोवाल, की त्यांना लोकमान्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं पुण्यामध्ये 1 ऑगस्टला, की जो भारताचे गृहमंत्री जे आहेत अमित शहा यांच्या हस्ते जो आहे तो पुरस्कार वितरण झालेला होता. अजित डोवाल ते आता भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून काम करतात. दूतावास आणि राजदूत हे प्रशासकीय सर्व जी आहे ती यंत्रणा आहेत. एक घेऊया आणि मग इथे थांबूया. पहिला टप्पा परराष्ट्र धोरणाची वाटचाल, आदर्शवाद आणि अलिप्ततावादाचे युग होतं आणि दुसरा टप्पा होता 1991 ते आजपर्यंत आर्थिक उदारीकरण आणि वास्तववादाचे युग. अशा पद्धतीचं परराष्ट्र धोरणाची वाटचाल ही जी आहे ती आजपर्यंत 1991 पर्यंत साधारणतः 91 पासून ते 2026 पर्यंत जी आहे ती आर्थिक विकास असेल, वास्तवाचे एक प्रकारचे युग जे आहे ते या सर्वांची माहिती आपण परराष्ट्र धोरणामध्ये अभ्यासत आहोत. हा, ऋतुपर्ण काही विचारायचे? तर इथपर्यंत साधारणतः आपण रिव्हिजन घेतली. चांगला पेपर लिहा सर्वांनी व्यवस्थित. तुम्हाला प्रश्नपत्रिका पण आपण प्रॅक्टिस सरावाला तुम्हाला शनिवार रविवार मी पाठवतो ग्रुपवर. समजलंय इथपर्यंत? हो सर. सर्वांना शुभरात्र. थँक्यू.